गुड मॉर्निंग पब्लिक. सो आज मी माझ्या नवीन रूम दाखवतो तुम्हाला. मी पोचलो आहे मुंबईला नवीन रूममध्ये. ही होती माझी नवीन रूम आणि इथं बघू शकता सकाळी 6 वाजले होते. मग मी पटकन आंघोळीला तयार झालो कारण मला जायचं होतं ऑफिसला. सो आज घेतला कॅज्युअल आणि निघालो ऑफिसकडे. तर काय केलं नाही तसंच निघालो ऑफिसला. कंगा वगैरे काहीच नव्हता. मग निघालो ऑफिसला. पोचतो खाली वरतो खूप पाऊस होता. मुंबईला पाऊस खूप 4 दिवस झाले. हा आहे माझा बेलापूरचा एरिया. इथनं मी जाणार आहे लोकलनी कारण मी थोडं दूर राहतो. सो मी निघालो मग फर्स्ट लोकलकडे म्हणजे बेलापूरच्या स्टेशनकडे. मी पोचलो मग लोकल स्टेशनवर आणि हे आहे बेलापूरचं स्टेशन. मग तिथनं मी पकडली अंधेरीसाठी डायरेक्ट ट्रेन जी होती सकाळी 7 वाजता. मी पटकन गेलो लोकल पकडली. लोकलची कधी गर्दी नव्हती कारण हे डायरेक्ट ट्रेन असल्यामुळे पनवेलवर डायरेक्ट गर्दी राहत नाही एवढी. आणि मग तुम्हाला मी सिनरी दाखवतो कारण खूप मस्त होतं. हे होतं समुद्र. आता मला माहीत नाही कोणतं होतं कारण मी इथे नवीन आहे. सो मी तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत होतं. हे सकाळी पाऊसही झाला होता आणि मी पोचलो अंधेरीला डायरेक्ट मेट्रो स्टेशनवर. मेट्रोमध्ये बसून मग मी पोचलो ऑफिसकडे. ऑफिसमध्ये खूप काम होतं. लवकर सुट्टी दिली आणि मी परत पोचलो मेट्रो स्टेशनवर. घरी जायला निघालो संध्याकाळी 4 वाजता. मग मी पोचलो अंधेरी स्टेशनवर. इथे आज लोकल खूप स्लो झालं होतं पाऊस असल्यामुळे. खूप पाऊस होता आज मुंबईला आणि मी पोचलो. मला 2 तास लागले. मग मी पोचलो बेलापूरला. हे बघू शकतो मी बेलापूरचं रूम. हे माझ्या रूमच्या जवळच होतं आणि मग मी घेतला थोडासा मस्त माझा पावसाचा आनंद घेत चहा पण मस्त होता. आणि बेलापूरचे रोड हे मी मस्त होते पाहत होतो. एरिया थोडा बघत होतो आणि मग मी पोचलो माझ्या रूमकडे. ही आहे माझी रूम. 3rd फ्लोअर माझी रूम होती आणि माझ्या रूमच्या समोरच एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता समुद्रासारखंच आहे. आता हे मी समुद्र म्हणून की नदी म्हणून मला नाही माहिती पण खूप मस्त होतं हे पण. हेचं मी एन्जॉय मी नक्कीच घेईन सॅटर्डे संडेला. आणि माझ्या रूमच्या एक्झॅक्ट समोरच होतं. सो ही ती रूम होती माझी 3rd. मग मी फ्रेश झालो आणि मग आजूबाजूचा एरिया पाहायला निघालो की कुठे काय भेटू शकते मला जेवायला किंवा कधी काही फिरण्याला आहे. तर मी बघितलं हा एरिया शांत होता बाकी मुंबईपेक्षा आणि इथे भरपूर काय होतं. डिजिटल होतं, बोमाचं शोरूम होतं आणि समोर जाऊन बघितलं तर मी डेकॅथलॉन पण होतं. इथे असं म्हणतात खूप मस्त मस्त गोष्टी भेटतात पण मी सध्या गेलो नाही. मी फक्त बाहेरनंच फेरफटका मारून आलो. तुम्ही बघू शकता हे आहे डेकॅथलॉन तिथचं. आणि इथे खूप मोठे मस्त मस्त रेस्टॉरंटही होते. सगळे प्युअर व्हेज होते आणि मस्त फिरलो आणि आजूबाजूचा एरिया पाहिला आणि मी पोचलो रूमवर. सो पब्लिक आजचं ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया उद्या. बाय बाय पब्लिक.